आभाळी शोभे उंच गुढी, नव नव वर्ष आले घेऊन गुड साखरेची गुढी। भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात? तर मित्रांनो, हे सर्व काही दडलंय कथांमध्ये। तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहिती असायलाच हव्यात। तर मी आपल्या समोर अशाच काही गोष्टी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद आवाज सत्याचा। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शंखनाद परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा। गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिकवान संवत्सराचा हा पहिला दिवस। दारी उभारलेली गुढी हे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक असं मानलं जातं। अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या गुढी उभारणी कवितेतून गुढीपाडव्याचं वर्णन फार सुंदर करतात। त्या म्हणतात, आरंभ होई चैत्र मासीचा, गुढ्या तोरणे सण उत्साहाचा। गुढीपाडव्याचं सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी। गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाढवा, तुम्ही एरा एरावरी लोभ वाढवा वाढवा। मित्रांनो, ब्रह्मदेवानं या दिवशी विश्व निर्मिलं असं सांगितलं जातं। प्रभू श्री राम अयोध्येला परत आले। प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकापती रावणाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला। तर शालिकवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलानं शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्यानं याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। याच शालिकवान राजाच्या नावानं नवीन कालगणना शालिकवान शक चालू झाला। प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली, तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली। ती स्त्री म्हणजेच आदिशक्ती, आदिमाता पार्वती असं मानलं जातं। पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्याच्या दिवशी ठरलं। पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात, यालाच चैत्र नवरात्र म्हणतात। लग्नानंतर नवमीला योगाणींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला। काश्मीरी मुलींना पार्वतीचं रूप असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे। पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते। तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केलं जातं। अक्षय तृतीया दिवशी ती सासरी जाते। मित्रांनो, गुढी शब्दाची उकल तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसाच तो तोरणही असा आहे। संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या सर्वांच्या लेखनात गुढीचं महत्त्व फार आहे। ते उल्लेख करतात, संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची। भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे। भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी परंपरा आहेत। तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो। या शालिकवान शकाबद्दल आपल्याला विशेष महत्त्व वाटण्याचं कारण असं की हा शक सुरू करणारा राजा एक महाराष्ट्रीयन होता। आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिकवान शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठं कार्तिक प्रतिपदेला तर कुठं मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानित असलं तरी शालिकवान शक मात्र सर्वदूर रूढ आहे। पूर्वी एकूणच आयुष्य सुख शांतिमय होतं। शिवाय प्रमुख शेती व्यवसाय, पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांची होती। पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगलं जातं
अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे। हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, त्याविषयी आपण जाणून घेऊया। गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढीपाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतात। कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढीपाडवा उगादी म्हणून साजरा केला जातो। काश्मीरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात। मणिपूरमध्ये या दिवसाला सजीबू, नोंगमा पाणबा किंवा मेईतेई चेराओबा म्हणतात। चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते। या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात, म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढीपाडवा म्हणतात। बांबूच्या वर चांदी, तांबे किंवा पितळेचा उलटा कलश, त्याचबरोबर सुंदर साडी किंवा कापडाने सजवला जातो। साधारणपणे हे कापड भगव्या रंगाचे आणि सिल्कचे असते। गुढी कडुलिंबाची पाने, आंब्याची देठ आणि लाल फुले यांनी सजविली जाते। घराच्या छतासारख्या उंच जागेवर गुढी ठेवली जाते, जेणेकरून ती दुरूनच दिसते। अनेक जण घराच्या मुख्य दरवाजा किंवा खिडक्यांवरही लावतात। तर मंडळी, आवडली ना ही स्टोरी? पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।